सत्यासाठी सज्ज, अन्यायाविरुद्ध जागरूक. आपण पाहताय महादूत न्यूज. जिल्हा परिषदेची निवडणूक होऊ घातलेली आहे. त्या निमित्ताने मी नेहरू देववाडा या ठिकाणी जिल्हा परिषदचा फॉर्म घेतलेला आहे. या ठिकाणी मला गावाच्या वतीने सांगितण्यात आलंय की तुम्ही ही निवडणूक लढायची व आम्ही गाव म्हणून तुम्हाला निवडून देणार आहे. कारण माझ्या गावामध्ये 6,000 वोटिंग आहे व इतर गावांचं पकडून 6,000 असं 12,239 असं वोटिंग आहे. या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी सर्व पक्षीय असतील त्यांनी मला पाठिंबा द्यायचं जाहीर केलेलं आहे व तो निर्णय आम्ही तुम्हाला ज्या 27 तारखेची फॉर्म घेण्याची लास्ट तारीख आहे त्यावेळी सर्व जण बसून एकत्र म्हणजे अपक्ष असतील काही पक्षातील लोकांनी भरलेले फॉर्म असतील हे आम्ही सर्वजण एकत्र बसणार व तुम्हाला निर्णय देणार आहे. ही निवडणूक मी का लढत आहे की आजपर्यंत नेरूरमध्ये स्थानिक उमेदवाराची मागणी होती व स्थानिक या मुद्द्यावर ही निवडणूक होणार आहे आणि या ठिकाणी स्थानिक ह्या विषयावर बरेचसे पक्षातील लोक असतील किंवा ग्रामस्थ असतील हे एकत्रित झालेले आहे. त्यामुळे मी ही निवडणूक 100% लढणार व 100% जिंकणार. तिसरी आघाडीचा प्रयत्न आहे का? एकत्रितच लढणार ना, असं ते विषय नाही. गाव पॅनल किंवा जे कोण आम्हाला सपोर्ट देतील त्यांना घेऊन आम्ही चालणार. तो मग कुठच्या पक्षात असू दे आम्ही त्याला घेऊन चालणार. म्हणजे असं काही भेदभाव नाही. ही स्थानिक आहे, हे आमदार खासदाराचं इलेक्शन नाही. त्यावेळी आम्ही त्यांना म्हणजे जो होतं त्यावेळी आमच्या परीने त्यांना मदत केली, सर्वांनी केली. म्हणजे ज्या व्यक्ती आता ही फक्त स्थानिक निवडणूक आहे, स्थानिकांचा मुद्दा घेऊन आम्ही वाटचाल करणार आहोत. थोडक्यात कणकवली पॅटर्नचं नियोजन तसं आहे का तुमचं? पॅटर्न हा होऊ शकतो. शेवटी कसं आहे माहिती आहे, ही ग्रामस्थांनी ठरवलेलं आहे, गावाने ठरवलंय की हे लढायचं. त्यामुळे तेच पॅटर्न तयार करणार. आम्हाला पॅटर्न तयार करायची गरज नाही. गावात पॅटर्न तयार करतो. गावाने सध्या पॅटर्न नेहरू जिल्ह्यामध्ये तयार पण केलेला आहे. तुम्ही पाहिजे तर खातरजमा करू शकता, प्रत्येक गावात जाऊ शकता, तिथली माहिती घेऊ शकता आणि करू शकतात. काय म्हणजे 27 तारखेला स्पष्ट होतं. 27 तारखेला प्रकार आता सुट्टी आहे, 3 दिवस सुट्टी असल्यामुळे बंद आहे. ते 27 मंगळवारी आम्ही आमची भूमिका जाहीर करू. नेहरू जिल्हा परिषदेमध्ये एकूण नाही म्हटलं तरी 6 ग्रामपंचायती आहेत आणि 4 ग्रामपंचायती भाजपच्या आहेत. कसं तुमचं नियोजन? नियोजन म्हणजे आम्ही ग्रास लेवलवर काम करतोय, त्यामुळे प्रत्येकाची आमची नाळ जुळलेली. हे कसं मी परत एकदा सांगतोय, ही स्थानिक आहे. ही स्थानिक ते कसा उपलब्ध उमेदवार पाहिजे, उपलब्ध पाहिजे, तो सर्वसामान्यात पाहिजे. त्याने त्या 12,000 वोटर्स आहेत त्यापैकी लोकांना ओळखणारा पाहिजे, अशी लोकांची मागणी आहे. त्या दृष्टीने आम्ही ती वाटचाल करत आहोत. तुम्ही आता भाजपमध्ये प्रवेश करून भाजपकडून तुम्हाला काय अर्थ आहे? मी भाजपकडे फॉर्म भरले ना. या कसं असतं साहेब, नगरपंचायत बघा ना, नगरपंचायतला युती नव्हती बरोबर ना, आता युती झाली आहे. आता हे स्थानिकात कसं असतं, अनेक कार्यकर्ते असतात, इच्छुक असतात, आपल्या बरोबर गावात काम करत असतात. त्यांची पण इच्छा असते की तुम्ही माझ्या गावाचं नेतृत्व करावं आणि निदान संधी तरी त्यांना मिळावी. त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न केले. तिकीट पण मागितलं होतं भाजपकडे, त्याचं पण मान्य केलं, सगळ्या गोष्टी होत्या. पण मी कुठच्याही पक्षावर नाराज नाही. मी नाराज नाही, कारण शेवटी त्या पक्षाचा जो निर्णय असतो त्यानुसार ते पक्ष आपला निर्णय घेत असतो. पण आम्ही आता असं ठरवलंय की सर्वांनी एकत्रित येऊन ही निवडणूक लढायची आणि जिंकायची आहे. पण तुमचा युती धर्म तुम्ही पाळणार नाही? नाही, युती धर्माचा विषय नाही, इथे स्थानिक मुद्दा आहे. आम्ही काय सांगतोय, सर्वांना घेऊन चालणार. आम्ही सर्वांना, जो आमच्यावर येईल तो आमचा. खासदार नारायण राणे साहेबांनी महायुती घोषित केली. या संदर्भात आता तुमची या ज्येष्ठ तुमचे काही नेते असतील, अध्यक्ष असतील भाजपचे, तुम्ही भाजपचे कार्यकर्ते सुद्धा आहात, पण अपक्ष निवडणूक लढवतात, त्यांच्याशी काही चर्चा झाली आहे का या संदर्भात? नाही, मी कशाला चर्चा करू. त्यांचे तो येतीचे धर्म ते पाळणार नाही, मी कशाला सांगू. हे माझा विषय नाही ना. मी माझ्या स्थानिक या मुद्द्यावर निवडणूक लढवते. त्याचे ते माझे कोण भाजपचे असतील, कोण उबाटावाले असतील, कोण काँग्रेसचे असतील, मनसेचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, वंचितचे असतील, RPIचे असतील, त्यांना घेऊन आम्ही चालू ना. काय असेल ते करू. समोरचे जे तुमचे प्रतिस्पर्धी आहेत ते ज्येष्ठ नेते आहेत शिवसेनेचे, कसं पाहता तुम्ही त्यांच्याकडे? एकंदरीत कशी लढत होईल? नाही, लढत कसं असतं माहित आहे, त्यांना दीर्घ अनुभव आहे. त्याने म्हणजे ते मातब्बर आहे, त्या राजकारणामध्ये ते खूप
आणि ते आमचे गुरु पण आहेत. त्यामुळे निवडणूक आम्हाला माहिती आहे, गुरुला शिष्याला माहीत असतं ना गुरुची आहे, त्यामुळे काय असं काही नाही, ते होईल ते. शिष्याला गुरुचे डावपेच माहिती आहेत. काय नाही सगळे आहेत, आम्ही अपक्ष भरलेले आहेत, पक्षाने भरलेलं आहे, सगळं आहे. ते 27 तारीखला आम्ही जाहीर करू. कोणाकोणाचा पाठिंबा? हा पाठिंबा. ओके.